नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. हेक्टरी उत्पादकता व एकूण उद्दिष्ट वाढून तातडीने मका खरेदी करा. धुळ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन. धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी मका खरेदीच्या मागणीसाठी धुळ्यात जोरदार आंदोलन केले. हेक्टरी उत्पादकता व एकूण खरेदीचे उद्दिष्ट वाढून तातडीने मका खरेदी सुरू करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यंदा चांगले उत्पादन होऊनही खरेदी केंद्रावरील मर्यादित उद्दिष्टांमुळे अनेक शेतकऱ्यांचा मका खरेदीसाठी प्रलंबित असल्याचे आंदोलकांनी सांगितले. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढत असून शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आज शेतकऱ्यांनी दिला. दरम्यान धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर आंदोलन करीत जिल्हा प्रशासनाला त्या संदर्भातले निवेदन सादर केले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शेतकरी उपस्थित होते. आधारभूत किमतीवर मका खरेदी करण्याचं सुरू केलं. साधारण 2 महिन्याची मुदत दिल्यानंतर 1250 शेतकऱ्यांनी तालुक्यातील नोंदणी केली आणि त्याच्यापैकी फक्त 140 शेतकऱ्यांचा मका खरेदी केला आणि उद्दिष्ट संपलं म्हणून मका खरेदी केंद्र बंद करण्यात आलं. आता मग 140 शेतकऱ्यांचं मका खरेदी झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांनी करायचं काय? खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांनी मक्याचा पूर्ण भाव मार्केट तोडून टाकलं आणि 1200-1400 रुपये प्रमाणे आता बाजारात खरेदी सुरू आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. तरी माझी शासनाला विनंती आहे आणि आज माझं जे कलेक्टर ऑफिस समोर जे मका टाकण्याचं आंदोलन होतं ते पोलिसांच्या विनंतीमुळे मी थोडं क्युमाइन क्लबला आलो आणि जर 8-10 दिवसात परत शेतकऱ्याचा मका खरेदी नाही केला तर मग मात्र मी कलेक्टर कचेरी समोर मका फेकणार आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की जर शासनाला मका खरेदीच करायचा नसेल तर आजचा जो स्थानिक बाजारभाव आहे आणि सरकारने जो 24 रुपये भाव जाहीर केलेला आहे याच्यातली जो भाव फरक आहे तो शेतकऱ्यांच्या नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकला तरी माझं समाधान होणार आहे. धन्यवाद.